दृष्टीहीन बांधवांचा महापालिकेवर मोर्चा, विविध मागण्यांसाठी प्रशासनाविरोधात घोषणाबाजी, दृष्टीहीनांना कामावर रुजू करून घेण्याची मागणी, घर बांधणीसाठी भूखंड देण्याची मागणी, राष्ट्रीय दृष्टीहीन महासंघाच्या नेतृत्वाखाली आंदोलन, मोर्चात मोठ्या संख्येने अंध बांधव सहभागी, मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा। नाशिकमध्ये राष्ट्रीय दृष्टीहीन महासंघाच्या वतीने आज महापालिकेवर मोर्चा काढण्यात आला। विविध प्रलंबित मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला असून यावेळी दृष्टीहीन बांधवांनी महापालिका प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली। कामावर रुजू करून घेणे, घर बांधणीसाठी भूखंड उपलब्ध करून देणे यासह विविध मागण्या आंदोलकांनी केल्या आहेत। राष्ट्रीय दृष्टीहीन महासंघाच्या वतीने आज नाशिक महापालिकेवर मोर्चा काढण्यात आला। या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने दृष्टीहीन बांधव सहभागी झाले होते। आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलकांनी प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधले। दृष्टीहीन बांधवांना कामावर रुजू करून घ्यावे, त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात, तसेच घर बांधण्यासाठी भूखंड उपलब्ध करून द्यावा अशा प्रमुख मागण्या यावेळी करण्यात आल्या। दृष्टीहीन नागरिकांसाठी प्रलंबित प्रश्नांकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन त्यांची तातडीने सोडवणूक करावी अशी मागणी आंदोलकांनी केली। यावेळी राष्ट्रीय दृष्टीहीन महासंघाचे महासचिव DP बोडके यांनी आंदोलकांच्या मागण्यांबाबत भूमिका मांडली। आपलं नाशिक, नितीन चंद्र मोरे।